इयत्ता 10वी विषय मराठी पाठ 8वा वाट पाहताना. प्रश्न 1. आकृत्या पूर्ण करा. लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी. उत्तर. लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी. शनिवार वाड्यात जाऊन बकुळीचे फुलं वेचून आणणे, कैरीचे पेहनं पिणे, बर्फाचे गोळे खाणे, उसाचा ताजा रस पिणे, कोरड्या पापड वाळवणे, माठातले वाळा घातलेले पाणी पिणे. आ. पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी. उत्तर. पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी. ओळखीचे धागे जुळवणाऱ्या व थक्क करणाऱ्या गोष्टी. न पाहिलेले माणसं, न पाहिलेले प्रसंग, न पाहिलेले देश. ई. पोस्टमनची गुणवैशिष्ट्ये. उत्तर. पोस्टमनची गुणवैशिष्ट्ये. सरकारी पोस्टमन नसूनही पत्र वाटणारा समंजस माणूस. इतरांना समाधान देण्यात आनंद मानणारा. पुढील पिढीवर माणुसकीचे संस्कार करणारा. ई. लेखिकेला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टी. उत्तर. लेखिकेला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टी. उन्हाळ्याची सुट्टी, आत्या, कविता, पुस्तके, कोकिळा, पोपटांची थवे. 2. कारणे शोधा. आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं. कारण. उत्तर. कारण पहाटेचा कोकिळेचा आवाज कानावर यायचा. आ. म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं. कारण. उत्तर. म्हातारीचा मुलगा परत येणार असं पोस्टमन तिला वाचून दाखवायचा. ई. पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीच काळ लेखिकेला वेळ लावायचा. कारण. पुस्तकांमुळे तिला वेगळेच जग भेटणार असत. ई. पोस्टमन मनानेच कोरं पत्र वाचतो. कारण. उत्तर. त्यामुळे म्हातारीचे शेवटचे दिवस समाधान चाललेच असतात. 3. तुलना करा. व्यक्तीशी मैत्री, कवितेशी मैत्री. उत्तर. व्यक्तीला केव्हाही हाक मारतो. व्यक्तीला कधीही हाक मारतो. तिच्याकडे धावतो. भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. कवितेला सुद्धा केव्हाही हाक मारता येते. कधीही हाक मारता येते. तिच्याकडे धाव घेता येते. पण केव्हा यायचं हे तिच्यावर अवलंबून असतं. ती कधी कधी मध्यरात्रीही येते. खूप वाट पाहायला लावते. 4. वाट पाहणे या प्रक्रियेबाबत पुढील मुद्द्यांना अनुसरून लेखिकेचे मत लिहून तक्ता पूर्ण करा. उत्तर. वाट पाहणे प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी. कोकिळ, उन्हाळ्याची सुट्टी, पुस्तके, पोपटांचे थवे, कविता. वाट पाहणे प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टी. एखाद्या गोष्टीची किंमत करणे, संयम, धीर धरणे, श्रद्धा, डोळस व पक्की करणे. वाट पाहण्याचे फायदे. सुखाची चव, यशाची गोडी वाढते, प्रेमातली व मायेतील तृप्ती वाढते, आयुष्याबद्दलची ओढ वाढते. सोमत. पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात सांगा. उत्तर. या पाठात वाट पाहणे या प्रक्रियेतील कितीतरी गोष्टी लेखिकेने स्वनुभवातून सांगितल्या आहेत. त्याचप्रमाणे या प्रक्रियेतून कोणकोणत्या गोष्टी शिकता येतात याचेही विवेचन केले आहे. शिवाय वाट या विषयाला वेळलेला असल्यामुळे पाठाचे शीर्षक समर्पक आहे. मित्रांनो, 2 प्रश्न तुम्हाला होमवर्क म्हणून आहेत. धन्यवाद.